नमस्कार, स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खुसखुशीत करंजी कशी करायची ते पाहणार आहोत। ही करंजी खुसखुशीत होण्यासाठीच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे पहिल्यांदा बनवत असतील त्यांची सुद्धा करंजी परफेक्टच होईल। सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे त्यातला रवा छान फुलतो। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। 2 वाट्या मैद्यासाठी अर्धी वाटी आपण रवा घालू। हा रवा बारीक आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालून यामध्ये तुपाचं मोहन घालायचं। मी 2 चमचे तूप कडकडीत गरम केलेलं आहे। तूप चांगलं कडकडीत गरम करायचं, हे बघा अशा प्रकारे। आणि हे सगळं मोहन यावर ओतून घ्यायचं आणि सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, कारण तूप खूप गरम आहे। सुरुवातीला असं चमच्याने मिक्स केलं की तुपाचं टेम्परेचर नॉर्मल होतं। त्यानंतर हे सगळं मोहन चांगलं पिठात चोळून घ्यायचं। अशा प्रकारे व्यवस्थित चोळून या पिठाला मोहन लावून घ्यायचं। त्याचा असा लाडू वळला गेला पाहिजे, याचा अर्थ आपलं मोहन परफेक्ट या पिठाला लागलं गेलेलं आहे। आता आपण जसं चपातीचं पीठ मळतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल मळायचं नाही, मीडियम अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। पीठ पूर्ण ओलवून झालं की त्यावर 2 चमचे तेल घालायचं आणि व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं। यातला रवा छान फुलण्यासाठी हे पीठ आपण अर्ध्या तास असंच ठेवून देणार आहोत। आता आपण सारण बनवून घेऊयात। सारण बनवण्यासाठी मी इथे बारीक रवा 1 वाटी घेतलेला आहे। त्याच वाटीने मोजून शिगेला 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं किसून घेतलंय। त्याच वाटीने मोजून 1 वाटी पिठी साखर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे, काजू, बदाम आणि मनुके मी घेतलेले आहेत, वेलची पूड, त्याचबरोबर 2 चमचे खसखस घेतलेली आहे। आता हे सगळे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। एका कढाईमध्ये सगळ्यात आधी सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं अगदी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे रंग बदलला की मग खोबऱ्याचा गॅस बंद करायचा आणि ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता त्याच कढाईमध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत। रवा भाजण्यासाठी 2 चमचे तूप घालायचं आणि रवा पण तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा। रवा भाजत असताना सुद्धा गॅसची फ्लेम स्लो असली पाहिजे। त्यानंतर अजून तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर अजून सुद्धा तूप तुम्ही घालू शकता। मी पहिले 2 चमचे तूप घातलं होतं, आता परत 2 चमचे तूप घालून हे परतून घेते। रव्याचा सुद्धा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे रवा सुद्धा आपला भाजून झालेला आहे। आता तो सुद्धा बाजूला काढून घेऊयात। आता त्याच कढाईमध्ये आपण खसखस भाजून घेऊ। खसखस अगदी पटकन भाजले जाते, त्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा। आता खसखस सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात। आता आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा चांगले तुपावर परतून घ्यायचे। अजून 2 चमचे तूप मी या कढाईमध्ये घेतलं आहे आणि काजू आणि बदाम तुपावर चांगलं तळून घेणार आहे। काजू आणि बदामाच्या ऐवजी तुम्ही चारोळ्या, अक्रोड, बदाम तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता। मनुके आपल्याला फ्राय करायची अजिबात गरज नाही, ते असेच टाकू शकतो। ड्रायफ्रूटसुद्धा आपले भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण काढून घेऊयात। सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आहेत। आता आपण एकत्र करूयात। हा भाजलेला रवा आहे, त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट घातले। ड्रायफ्रूट थोडेसे मला जाड वाटले म्हणून मी ते मिक्सरवरनं थोडेसे फिरवले आणि मग घातले। त्याचबरोबर खोबरंसुद्धा हाताने कुस्करून घेतलं, म्हणजे आपली करंजी कुठेही फाटणार नाही। त्याचबरोबर मनुके, वेलची पूड घातली 1 चमचा आणि आता आपण पिठी साखर घालणार आहोत। मी पिठी साखर यामध्ये अर्धी ॲड करते। त्यानंतर
थोडं थोडं करून मिक्स करणार आहे. हे जे प्रमाण आहे त्याचं गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट बनतं. 1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी खोबरं ह्याचं प्रमाण एकदम परफेक्ट बनतं. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. दुसऱ्या बॅचेसमध्ये पण मी ती सगळी साखर ॲड केली आणि व्यवस्थितपैकी मिक्स केली. हे सारण तुम्ही 15 दिवसासाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आधीच बनवून ठेवू शकता. याला काहीही होत नाही. सारण आपलं तयार आहे. आता पीठसुद्धा चांगलं मुरलं गेलं असेल, कारण अर्धा तास पीठ आपण मुरवत ठेवलं होतं. आता त्याला परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि त्याचे मोठे मोठे गोळे तोडून घ्यायचे. मोठ्या मोठ्या आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. त्यासाठी मी याचे जेवढ्या पण पोळ्या होतील तेवढे उंडे तोडून घेतलेले आहेत. आता आपण याच्या मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेऊ. सारण पण आपलं तयार आहे. आता आपण साठा तयार करून घेऊ. साठा बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये 3 चमचे तूप घालायचं. जर कमी वाटलं तर आपण अजून तूप ॲड करू. सुरुवातीला मी 3 चमचे तूप घातले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अजून 2 चमचे तूप मी यामध्ये ॲड करते. या साठ्यामुळे करंजी अतिशय खुसखुशीत होते, त्यामुळे साठा नक्की लावा. हा बघा, अशा प्रकारे हा साठा आपला तयार झालेला आहे. आता आपण मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे जशी आपण चपाती लाटतो तशा प्रकारे या पोळ्या लाटून घ्यायच्या. सगळ्या पोळ्या मी अशा प्रकारे लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण याला साठा लावून घेऊयात. तर एक एक पोळी घ्यायची, वर अशा प्रकारे साठा लावून घेऊयात. थोडा थोडा घेऊन लावून घ्यायचा. साठा लावून झाला की त्यावर थोडंसं सुकं पीठ स्प्रिंकल करायचं. परत दुसरी पोळी यावर ठेवायची. तिलासुद्धा अशा प्रकारे साठा लावून थोडंसं सुकं पीठ टाकायचं. अशी प्रोसेस तोपर्यंत करायची जोपर्यंत आपल्या जितक्या पोळ्या आहेत त्या संपत नाही, तोपर्यंत असं हे साठा लावून थोडंसं सुकं पीठ स्प्रिंकल करून याचा रोल करून घेऊ. असं केल्यावर करंजीला छान पदर सुटतात आणि खूपच क्रिस्पी होते. त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा. आता हा रोल आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे हे सगळे गोळे तोडून घेतलेले आहेत. आता याला अशा प्रकारे प्रेस करायचं. थोडंसं आडव्या दिशेने प्रेस करायचं, म्हणजे या ज्या पदर आहेत ते वरच्या दिशेला छान येतात आणि करंजी अतिशय खुसखुशीत होते. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे गोळे प्रेस करून घेणार आहे. आता याच्या आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊ. मी इथे करंजी एकसारखी होण्यासाठी प्लास्टिकचा साचा वापरणार आहे. तुम्हाला जर हाताने करायचे असतील तर करू शकता, पण एकसारख्या व्हाव्यात म्हणून मी रेडीमेड जो करंजीचा साचा मिळतो तोच वापरणार आहे. अशा प्रकारे या पोळ्या लाटून घ्यायच्या. सगळ्या पोळ्या एकदाच लाटल्या की मग आपल्याला करंजी करायला फक्त 10 मिनिटेच लागतात. कुठल्याही भांड्यांच्या दुकानात सहज 10 रुपयाला हा साचा मिळतो. हे बघा, या साच्यावर अशा प्रकारे ही पोळी ठेवायची आणि 2 चमचे सारण घालायचं. बाजूला आपण थोडं थोडं साठा किंवा पाणी दोघांपैकी काहीही लावलं तरी चालेल. बंद करायचं. जेव्हा आपण बंद करतो तेव्हा लक्षात ठेवायचं करंजी आपली कुठूनही उघडली नाही पाहिजे, नाहीतर मग तेल खराब होतं. अशा प्रकारे व्यवस्थित करंज्या बनवून घ्यायच्या. त्याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं. करंजी खुसखुशीत आणि परफेक्ट होण्यासाठी पहिली टिप्स म्हणजे करंजीचं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा
त्याला व्यवस्थित मोहन चोळून घ्यायचं. दुसरी टिप्स म्हणजे साठा लावून रोल करायचंच, नाहीतर मग करंजी तेवढी खुसखुशीत होत नाही. त्यामुळे साठा लावून करंजीचं रोल करून नक्की तशाच प्रकारे कट करा. तिसरी टिप, जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा तेल मीडियम गरम करायचं आणि करंजी पूर्ण तळेपर्यंत स्लो गॅसवरच तळायची, म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत होईपर्यंत तळली जाते. या बघा, अशा प्रकारे मी सर्व करंज्या करून घेतलेल्या आहेत. तेल मीडियम गरम केलेलं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही, तेल मीडियम गरम करायचं आणि जेवढ्या करंज्या कढाईमध्ये बसतील तेवढ्या टाकून आपण स्लो गॅसवर तळून घेणार आहोत. खूप जास्त उलटपालट करायच्या नाहीत, नाहीतर मग त्यांचे फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एका साईडने अर्धवट तळल्या गेल्या की मग दुसऱ्या साईडने तळायच्या. अशा प्रकारे मी 4 ते 5 करंज्या यामध्ये घालून त्या स्लो गॅसवर तळून घेणार आहे. जेव्हा आम्ही कुठली पण रेसिपी टाकतो त्यासाठी खूप मेहनत लागते, तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी रेसिपी टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. एका साईडने करंजी तळून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा तळली गेली की आपण करंजी व्यवस्थित निथळून काढून घेऊ, म्हणजे यामध्ये अजिबात तेल राहणार नाही. ही करंजी खूप खुसखुशीत होते. तुम्ही अशा प्रकारे करंजी नक्की ट्राय करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. करंजी पूर्ण तळून झाली की बघा, ती अशा प्रकारे तेलामध्ये शांत होते, त्याचे बुडबुडे एकदम थांबतात. त्यानंतर आपण करंजी आता हळूहळू काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे करंजी आपली तयार झालेली आहे. आता मी ह्या काढून घेते. त्याला पदरसुद्धा छान सुटलेले आहेत. आता जशी खारी असते ना, त्या प्रकारे हे वरचं आवरण लागतं. खूपच सुंदर होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या करंज्यासुद्धा तळून घेऊयात. एकदा का आपण बनवून ठेवल्या की तळायला जास्त वेळ नाही लागत. अशा प्रकारे बघा, सगळ्या करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. याचे पदर बघा कसे मस्त सुटलेले आहेत. तुम्हाला एक करंजी मी तोडून दाखवते. खूपच आतमध्ये व्यवस्थित सारण भरलं गेलं आहे. हे बघा, अजिबात कुठेही पोकळ नाही. खूपच छान झालेली आहे. या करंज्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 15 दिवसासाठी स्टोअर करू शकता.